या विषयाचा अभ्यास करत असताना पी-वाय-क्यू देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा पी-वाय-क्यू रिपीट होताना या ठिकाणी पाहायला भेटतात. प्रश्न जो आहे तर तो प्रश्न तसाच असतो, संदर्भ बदललेले असतात हे लक्षात घ्या. तर त्या पद्धतीचा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. बघा पी-एस-आय पूर्व परीक्षा 2014 चा प्रश्न आहे. म्हणजे जवळपास 10 वर्षापूर्वीचा प्रश्न आहे बघा. मुस्लिम लीगनं मुक्ती दिन केव्हा साजरा केला? अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर यामध्ये पर्याय काय आहे ते पाहू आपण बघा. 1926 मध्ये जेव्हा स्वराज्य पक्षानं प्रांतातील आपलं बहुमत गमावलं. त्यानंतर 1929 मध्ये काँग्रेसनं पूर्ण स्वराज्याची मागणी जाहीर केली तेव्हा त्यानंतर 1932 मध्ये सरकारनं काँग्रेसला बेकायदेशीर म्हणून या ठिकाणी घोषित केलं तेव्हा आणि 1939 मध्ये द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकललं. त्याचा निषेध म्हणून प्रांतातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले तेव्हा. तर लक्षात घ्या याचा राइट आन्सर काय आहे? तर राइट आन्सर हे पर्याय क्रमांक 4 आहे. यामध्ये पाहायला भेटतं 1939 ला काँग्रेसने आपल्या मंत्रिमंडळाचे राजीनामे दिले. त्या संदर्भात मुस्लिम लीगनं मुक्ती दिन हा या ठिकाणी साजरा केलेला आहे. आता बघा इथे तुम्हाला याच घटकाशी संबंधित प्रश्न हे या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ते म्हणजे मुक्ती दिन कोणत्या दिवशी या ठिकाणी साजरा करण्यात आला? लक्षात असू द्या 22 डिसेंबर 22 डिसेंबर सन 1939 ला हा मुक्ती दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला. तर ही डेट खूप इम्पोर्टंट आहे. ही डेट या ठिकाणी लक्षात ठेवा आणि लक्षात घ्या, जेव्हा हा मुक्ती दिन या ठिकाणी साजरा केला गेला, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जी एक स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन झाला होता, त्या स्वतंत्र मजूर पक्षाने देखील मुस्लिम लीगच्या या मुक्ती दिनाला पाठिंबा दिला होता. हा पण महत्त्वाचा मुद्दा लक्षात असू द्या.